महाराष्ट्रातल्या सुशिक्षित तरुणांच्या भावनांशी खेळणाऱ्या कुचकामी सरकार लाडक्या भावाची फसवी योजना घोषित करून लाभापासून वंचित ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे। महाराष्ट्र याआधी राज्य सरकारच्या अंतर्गत 25 लाख कर्मचारी काम करत होते, मात्र 1990 पासून अघोषित नोकर भरती बंदीमुळे ही संख्या 17 लाखांवर आणली आहे। राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये 30% अधिक पदे रिक्त आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 40% पदे रिक्त आहेत। 2016-17च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार जाहीर केलेल्या रिक्त जागा 3 लाखांहून अधिक आहेत। 25-30 वर्षांपासून सरकारने नोकर भरती थांबवली आहे। जी काही नोकर भरती केली जात आहे ती अत्यंत त्रोटक आहे। हे चित्र चीड निर्माण करणारे आहे। याची तीव्र शब्दात निंदा युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केली। शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी भारतीय तरुणांचे प्रेरणास्थान शहीद राजगुरू यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ जिल्हा समितीच्या वतीने महाराष्ट्रातील वाढत्या बेरोजगारी विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करून जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या शिष्टमंडळात ॲडव्होकेट अनिल वासम, दत्ता चव्हाण, SFIचे जिल्हा सचिव मल्लेशम कारंपुरी, अशोक बल्लावाळ, कृष्ण मल्हार, श्याम आडम यांची उपस्थिती होती। यानंतर राज्यातील पदभरतीमध्ये आदिवासी 17 संवर्ग पेसा भरती तत्काळ करताना कायमस्वरूपी करावी या मागणीसाठी नाशिक येथे राज्यभरातील 13 जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील मुले मुली 1 ऑगस्ट पासून बेमुदत उपोषणास बसले आहेत। आज त्यांच्या उपोषणाचा 24वा दिवस असून शासन दरबारी याची कोणतीही दखल घेतली जातल्याने आणि आंदोलनकर्ते जोपर्यंत या भरतीबाबत ठोस निर्णय देत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण आंदोलन सुरूच ठेवणार आहोत, असा इशारा युवा महासंघाचे राज्य सचिव दत्ता चव्हाण यांनी दिला। शहीद राजगुरूंच्या जयंतीचं औचित्य साधून डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया अर्थातच भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक शासकीय कार्यालयावरती महाराष्ट्रातल्या वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात आंदोलनाची हाक देण्यात आली। त्याच अनुषंगानं आज सोलापूर जिल्हा समितीच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही आलो आणि इथल्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की आज महाराष्ट्रामध्ये सरकार आपलं पाप लपवण्यासाठी रोज एक नवीन योजना काढतायत की लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, अशा योजनेनं सर्वसामान्यांचा फायदा झालाच नाही पण उलट जास्त नुकसान झालेलं आहे। एकीकडे लाडका भाऊ म्हणता आणि लाडका भाऊचे जे निकष आपण बघितलो त्या निकषामध्ये लाडका भाऊ बसत नाही। तो खऱ्या अर्थानं सुशिक्षित असून सुद्धा त्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। महाराष्ट्रामध्ये आम्ही अनेक वर्षापासून सांगतोय की वेगवेगळ्या शासनाच्या विविध विभागामध्ये जागा रिक्त आहेत, त्या जागा भरा, परंतु कंत्राटी पद्धतीनं जागा भरून खऱ्या आपल्या ज्या पात्र लाभार्थ्याला वंचित ठेवण्याचं काम हे सरकार जाणीवपूर्वक करत आहे। म्हणून या सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय। आज वाढती महाराष्ट्रातली बेरोजगारी पाहता तरुणांच्या देखील आत्महत्या होत आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, याला जबाबदार कोण? म्हणूनच आज आम्ही शांततेत येऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक बेरोजगाराला रोजगार मिळालं पाहिजे आणि हक्काचा रोजगार आहे। जर सरकार रोजगार देत नसेल तर सरकारच्या घशातून रोजगार काढण्याची ताकद आमच्यासारख्या युवकात आहे, हे या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगण्यासाठी आम्ही आलो आहे। म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्या तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवणाऱ्या या महाराष्ट्र सरकारच्या ठिकाणी निषेध करतोय आणि आगामी काळामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील या ठिकाणी देतोय। महाराष्ट्रातील नव्हे देशातील महिला स्त्रिया या सुरक्षित आहेत का, हा मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर, समाजासमोर, प्रशासनासमोर आणि इथल्या राज्यकर्त्यासमोर पडला पाहिजे। महिला सुरक्षित नाहीत। ज्या घटना कोलकातापासून बदलापूरपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी जे येत आहेत, या घटना मानवी समाजाला, माणुसकीला काळिमा फासणारे आहेत। या सगळ्या घटनांमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ शिक्षा शासनाने पुढाकार घेत कठोर शिक्षा करावी अशी मागणी DYFI या ठिकाणी करते। त्यासोबतच आज युवकांचं भविष्य, बेरोजगार युवकांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे। DYFI दरवर्षी शहीद राजगुरू यांचा स्मृती जयंती बेरोजगारी विरोधात दिवस साजरा करते। या दिवशी संबंध महाराष्ट्रामध्ये जे बेरोजगारीचे प्रश्न आहेत ते मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते। गेल्या 10 ते 15 दिवसापासून नाशिक आयुक्तालयावरती पेसा भरती संदर्भात घेऊन हजारो युवक, आदिवासी युवक, शिकलेले तरुण त्या ठिकाणी बसलेत। त्या ठिकाणी माजी आमदार JP गावित हे सुद्धा उपोषणाला बसलेत।
यांचाही प्रश्न गंभीर आहे. महाराष्ट्र शासनाने या उपोषणाची सुद्धा तात्काळ दखल घेत या उपोषणकर्त्यांचे प्रश्न सोडवावे. पेसा भरती जी आहे ती तात्काळ सुरू करावी. त्याच्यातले जे बोगस आहेत ते बाजूला सारून जे खरे लाभार्थी आहेत त्यांना न्याय द्यावा अशी मागणी सुद्धा या ठिकाणी यावेळेस करतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.